काँग्रेसवर पराभूत मानसिकता असल्याची टीका करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता स्वतःच बंडखोरीच्या सावटाखाली सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे। सत्ता, संघटना आणि साधन संपत्ती असूनही भाजपला घरातील असंतोषाची भीती अधिक आहे। इच्छुकांची प्रचंड गर्दी, मित्रपक्षांची जागा वाटपाचं समीकरण, आरक्षण यामुळे एखाद्याला तिकीट मिळालं नाही तर तो बंडखोरी करू शकतो या भीतीनं सध्या भाजपाला ग्रासलंय। ही संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपला स्वीकृत सदस्य नियुक्तीचे गाजर आणि तुचे फोन सर्व्हिलन्सवर आहे तसं कार्यकर्त्यांना सांगावं लागत आहे। यावरूनच पक्ष बंडखोरीच्या भीतीनं किती ग्रासलाय याचे संकेत मिळतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका महाराष्ट्रात होऊ घातल्यात। या निवडणुका स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेच्या ताकदीची खरी कसोटी असतात। यामध्ये तिकीट वाटप, गटबाजी, नाराजी आणि बंडखोरी हे घटक निर्णायक ठरतात। पण सध्या या निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी वेग दिलाय। काँग्रेसकडून भाजपला मत चोरीच्या मुद्द्यावरून लक्ष केलं जात आहे, तर त्याला प्रतिउत्तर म्हणून भाजपकडून काँग्रेस पराभूत मानसिकतेचा प्रश्न पक्ष आहे असं उत्तर दिलं जात आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांची वरील निवडणुकीच्या संदर्भातील दोन विधानं सध्या चांगली चर्चेत आहेत। भाजपकडे सध्या राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे, तसेच संघटनात्मक आणि आर्थिक पाठबळही मजबूत आहे, पण हीच ताकद त्यांच्यासाठी सध्या आव्हान ठरली आहे। कारण प्रत्येक तालुक्यात, शहरात तिकिटासाठी अनेक इच्छुक आहेत, प्रत्येक जागेसाठी अनेक दावेदार आणि त्यात मित्र पक्षांना काही जागा सोडाव्या लागणार। परिणामी नाराजी आणि अंतर्गत बंडखोरीची शक्यता वाढली आहे। भाजपला सध्या खरी भीती काँग्रेसची नाही तर आपल्या घरातील असंतोषाची आहे। ज्या पक्षाकडे सत्ता, पैसा आणि संघटना आहे त्या पक्षात सर्वाधिक आकांक्षा आणि अपेक्षा असतात, त्या पूर्ण न झाल्यास बंडखोरी अपरिहार्य होते। चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच केलेली दोन महत्त्वाची विधानं ही भाजपला बंडखोरीच्या भीतीनं किती ग्रासलंय याचे संकेत देणारी आहे। त्यापैकी पहिले विधान हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकृत नियुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात बाबत होते। ज्यांना आरक्षणामुळे किंवा अन्य कारणांमुळे निवडणुकीची संधी मिळाली नाही त्यांना स्वीकृत सदस्य देण्याचे सुतोवाच यातून करण्यात आलं आहे। नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढून बंडखोरी टाळणं किंवा त्यांना इतर पक्षात जाण्यापासून रोखणे हाच उद्देश यामागचा असावा असं दिसतंय। भंडारा येथील मेळाव्यात बोलताना बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना तुमचे फोन सर्व्हिलन्सवर आहेत असं सांगणं हा त्यांना एक प्रकारे दिलेला इशाराच समजला जातो। हे वक्तव्य उघडपणे शिस्त लावण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे। त्यावरूनच पक्षात संभाव्य नाराजी किती गंभीर आहे याची कल्पना येते। या विधानावर टीका झाल्यानंतर बावनकुळे यांनी वक्तव्याचा विपर्यास झाला असा खुलासा केलाय, पण राजकीय निरीक्षकांच्या मते हे भाजपच्या अंतर्गत चिंतेचं प्रकटीकरण होते। आगामी निवडणुकांमध्ये बंडखोरी होण्याची भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वाटते। 2 दिवसांपूर्वी नागपूरमध्ये झालेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात त्यांनी ती बोलूनही दाखवली। बंडखोरी टाळण्यासाठी आम्ही मित्र पक्षांसोबत निवडणुकीनंतर युती करणार आहोत हे त्यांचं विधान अत्यंत राजकीय संकेतात्मक आहे। भाजपला अंतर्गत असंतोषाची जाणीव आहे हे यातून दिसून येते। निवडणुकीपूर्वीची एकजूट साधणं कठीण असल्यानं नंतर युतीचा मार्ग त्यांनी खुला ठेवलाय।